आदमी पार्टीचे सर्वोच्च नेते माननीय अरविंद केजरीवालजी, त्यांचे सहकारी मनीष सिसोदियाजी, संजय सिंगजी आणि पक्षाचे वरिष्ठ नेते या सगळ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या दबावाखाली ईडीच्या माध्यमातून, एक्साईज डिपार्टमेंटच्या माध्यमातून सातत्यानं तथाकथित दारू घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रसंगी जेलमध्ये टाकलं आणि या सगळ्यांना माननीय न्यायालयानं उत्तर दिलेलं आहे, एक चपराक दिलेली आहे. आज या सगळ्यांची, अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सर्वच सहकारी यांची निर्दोष मुक्तता माननीय न्यायालयानं केलेली आहे. मला त्याच्याबद्दल न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागतच करायचं आहे आणि मला सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, आम्ही उसळून पुन्हा कट्टर इमानदार पार्टी म्हणून या संपूर्ण देशासमोर जायचा आम्ही प्रयत्न करू, प्रयत्न केलेला आहे आणि प्रयत्न करत राहणार. मला या निमित्त सांगायचं आहे, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. हा आजचा कोर्टाचा निर्णय म्हणजे मोदी सरकारच्या, अमित शहांच्या दबावाच्या राजकारणाला एक मोठी चपराक आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही. जय हिंद.